नमस्कार, मी मिश्का पोटे. आज आमच्या ताडोबा सफारीबद्दल बोलणार आहे. काही प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत नाहीत, तर आयुष्यभरासाठी आठवणींची शिदोरी देऊन जातात. आमची ताडोबा सफारी अशीच एक अविस्मरणीय सफर ठरली. 27 मे 2026 रोजी आम्ही सर्वजण उत्साहाने पुणे स्टेशनवर जमलो आणि नागपूर एक्सप्रेसने आमच्या साहसपूर्ण प्रवासाला सुरुवात झाली. ट्रेनमध्ये गप्पा, हास्यविनोद, चोर शिपाई, पत्त्यांचे डाव आणि विविध खेळांमुळे प्रवास कधी संपला हे कळलेच नाही. वर्ध्यात पोचल्यानंतर सेवाग्रामच्या पवित्र भूमीवर महात्मा गांधींच्या विचारांचा परिचय झाला आणि तेथील साधेपणा अनुभवता आला. त्यानंतर आम्ही ताडोबाकडे रवाना झालो. हिरवागार जंगलाच्या सानिध्यात वसलेले रिसॉर्ट अतिशय सुंदर, स्वच्छ आणि आल्हाददायक होते. राहण्याची उत्तम व्यवस्था, चविष्ट नाश्ता, रुचकर जेवण आणि प्रेमळ आदरातिथ्य यामुळे प्रत्येकजण भारावून गेला. आम्हाला ताडोबा सफारीकडून भेट म्हणून देण्यात आलेली आकर्षक काचेची बाटली सर्वांच्याच विशेष पसंतीस उरली. ती फक्त बाटली नव्हती, तर या सुंदर सहलीची कायम स्मरणात राहणारी आठवण होती. ताडोबाच्या जंगलात प्रवेश करताच रोमांच वाढू लागला. बर्डमॅन शो, निसर्गतज्ज्ञांच्या कथा आणि जंगलाबद्दलची माहिती यामुळे हा अनुभव आणखी समृद्ध झाला. पहाटेच्या शांत वातावरणात निघालेली सफारी, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, जंगलातील गूढ शांतता आणि वन्यजीवांचे दर्शन प्रत्येक क्षण अंगावर शहारे आणणारा होता. सफारीसोबतच या सहलीत आणखी एक खास आकर्षण म्हणजे खरेदी. प्रत्येक ठिकाणी स्थानिक वस्तू, स्मृतिचिन्ह, हस्तकला आणि खास आठवण जपून ठेवण्यासाठी सर्वांनी मनसोक्त शॉपिंग केली. प्रत्येकाच्या हातात काही ना काही नवीन वस्तू आणि चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसत होते. तिसऱ्या दिवशी आनंदवन येथे भेट देऊन बाबा आमटे यांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख झाली. तेथील समाजकार्य, जिद्द आणि माणुसकीचा संदेश मनाला खोलवर स्पर्श करून गेला. परतीच्या प्रवासात वर्धा स्टेशनवर सरांनी सर्वांसाठी प्रेमाने दिलेला प्रेमाचा गरम गरम चहा आणि गरीब रथमधील स्वादिष्ट पोटभर जेवण ही सहलीची सुंदर सांगता ठरली. या 3 दिवसात आम्ही फक्त जंगल पाहिले नाही, तर निसर्ग अनुभवला, नवे मित्र जोडले, भरपूर हसलो, खेळलो, खरेदी केली आणि आयुष्यभर पुरतील अशा असंख्य आठवणी जमा केल्या. या अविस्मरणीय सहलीसाठी सर्व सहप्रवासी, रिसॉर्ट कर्मचारी, वाहन चालक आणि विशेषतः इरंज टुरिझम यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.